बेस्टच्या संपाचा आजचा 8वा दिवस असून बेस्टच्या संपावर कालही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज दुपारी हायकोर्टात बेस्ट संपावर पुन्हा एकदा सुनावणी होणार असून कृती समिती आणि उच्चस्तरीय समितीच्या बैठकीनंतर संपावर निर्णय घेतला जाणार आहे. संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना हायकोर्टानं चांगलंच झापले. तुम्ही संप मागे घ्यायला हवा होता असं म्हणत बेस्ट कर्मचाऱ्यांना हायकोर्टानं झापलेलं आहे आणि त्रिस्तरीय समिती आणि स्थापनेनंतर संप थांबायला हवा होता असं देखील कोर्टाने म्हटलंय. तर बेस्टचा संप सुरू असताना राज ठाकरे यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र फक्त 5 मिनिट दोघांमध्ये चर्चा झाली. बेस्ट बसच्या इतिहासात कर्मचाऱ्यांनी केलेला संप हा सर्वाधिक मोठा संप ठरलाय. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असं बेस्ट कर्मचाऱ्यांकडून सांगितलं जातंय. संपावर तोडगा काढला नाही तर मुंबईत तमाशा करू असा इशारा बेस्ट प्रशासनाला दिल्यानंतर मनसे काल रस्त्यावर उतरली. यावेळी मनसेने कोस्टल रोडचं काम बंद पाडलं आणि वरळी येथे सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला मनसेने विरोध दर्शवला. उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते पाळलं नाही. त्यामुळे काल त्यांनी पुन्हा समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवायचा तरी कसा असा सवाल आता बेस्ट कर्मचारी उपस्थित करतायत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणारच नाही असा निर्धारच बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष अरविंद कागीनगर यांनी दिलेला आहे. प्रशासन बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत अजिबात गंभीर नसल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. बेस्ट बस कामगारांपाठोपाठ आता राज्यातील एसटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सरकारने मान्य केलेले 4,849 कोटींचं वाटप पूर्ण न झाल्यास संघर्ष करण्याचा इशारा आता एसटी कामगार संघटनेने दिलाय. ठाण्याच्या शील टायगर परिसरातील महापे रोडवरील भंगार आणि लाकडी फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 6 बकऱ्या जळून खाक झाल्यात आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा येथे 2 ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही ट्रकला आग लागल्याची घटना घडली. या आगीत चालक आणि क्लिनरचा जळून होरपळून मृत्यू झालेला आहे. कारंजा तालुक्यातील उंबड बाजार येथे इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये एका घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत होरपळून मायलेकीचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले. तर आगीत घरातील साहित्य मात्र जळून खाक झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. हा बिबट्या लोकवस्तीत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असून आणखी एका कुत्र्यावर झालेला हल्ला सीसीटीव्हीत कैद झालाय आणि या घटनेमुळे नागरिक भयभीत झालेत. नरखेड तालुक्यातील हिवरमठ शिवारातील शेतातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान देण्यात आलेलं आहे. 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर रेस्क्यू टीमला बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलं. भक्ष्याच्या शोधात असताना हा बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज आहे. पर्यटन नगरी म्हणून ओळख असणाऱ्या लोणावळा शहरात पर्यटनासाठी आलेल्या गुजरात येथील पर्यटकांना टायगर पॉइंट या ठिकाणी स्थानिक व्यावसायिकांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली. घोडेस्वारीसाठी पैसे जास्त मागितल्यावरून ही मारहाण झाली. रिका भोसवाल या पुण्यातील बिल्डरचा खून झाल्याची घटना घडली. या बिल्डरचे हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह भोर तालुक्यातील शिळीम गावाजवळ आढळून आलाय आणि या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धुळे मनपाचे उपायुक्त रवींद्र जाधव यांना 15,000ची लाच घेताना अटक करण्यात आली. शिक्षकाचं थकीत वेतन देण्यासाठी त्या बदल्यात 15,000ची लाच मनपाचे उपायुक्त रवींद्र जाधव यांनी मागितली होती. ठाणे तालुक्यामध्ये तहसीलदारांच्या वतीने खाडी किनाऱ्यावर अनधिकृतपणे रेती उत्खनन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. यावेळी या पथकाने मुंब्रा रेती बंदर या ठिकाणी 6 सेक्शन पंप आणि 5 बोटी असा 50 ते 60 लाखांचा मुद्देमाल नष्ट केलेला आहे. या प्रकरणी आता अनधिकृतपणे रेती उपसा करणारे कर्मचारी या ठिकाणाहून पळून गेले असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सावकारी पैशाच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादावादीनंतर एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अतुल धनुकार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून हत्येप्रकरणी आरोपी निलेश डिंडोकारवर खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून आरोपीच्या शोधासाठी आता शेगाव पोलिसांचं पथक रवाना झालंय.
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 6 वर लोकलमध्ये चढताना 2 महिला पडल्याची घटना घडली आणि यावेळी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असणारे आरपीएफ कॉन्स्टेबल RK यादव यांनी या महिलांना बाजूला खेचत या महिलांचे प्राण वाचवलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी नामविस्तार दिनानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत आठवलेंची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत मंचावरील एका पदाधिकाऱ्याने आक्षेपार्ह विधान केल्याने हा गोंधळ झाला. यावेळी संतप्त जमावाने व्यासपीठाकडे खुर्च्या फेकत जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेवर रामदास आठवले यांनी भाषणातून दिलगिरी व्यक्त केली. आपल्यात वाद असतील मात्र गोंधळ करून चालणार नाही. बाबासाहेबांनी सर्व समाज एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले. माझ्या कार्यकर्त्यांनी चूक केली. मी सुद्धा बाबासाहेबांवर कधी अशी भाषा वापरली नाही, असं स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी दिलंय. मुंबईमध्ये काँग्रेसची लोकसभा आढावा बैठक पार पडली. या बैठकीत संजय निरुपम यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे दिसून आले. या बैठकीत निरुपम यांनी गुरुदास कामत यांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. पण याच जागी कृपाशंकर सिंग निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचंही समोर आलंय. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून नसीम खान निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण त्यावरून प्रिया दत्त आणि खान यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत प्रिया दत्त यांच्या समर्थकांनी पुन्हा एकदा प्रिया दत्त यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली. तर अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन सभा पार पडली. या सभेत बेस्ट कामगारांची सुरू असलेल्या संपाला सेनाच जबाबदार असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. तर बेस्ट कामगारांची अवस्था गिरणी कामगारांसारखी करू नका असा सल्लाही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिलाय. शरद पवार म्हणतात की 10% आर्थिक आरक्षण कोर्टात टिकणार नाही. मग त्यांनीच सांगावं की सरकारने काय करावं, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना लगावलाय. इतकंच नाही तर शरद पवारांनी कायदा टिकेल की नाही अशी शंका घेऊ नये, त्यासाठी नरेंद्र मोदी आणि आम्ही खंबीर असल्याचंही आठवले म्हणाले. खोटारड्या भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील व राज्यातील खोटारड्या सरकारला उखडून फेकण्याची वेळ आली असून कार्यकर्त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता तयारीला लागणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. भिवंडीमधील निर्धार परिवर्तन सभेदरम्यान ते बोलत होते. सेना भाजप युतीसाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते करू. मुख्यमंत्री ठाकरे सिनेमा पाहायला जात आहेत. किमान या निमित्ताने तरी त्यांना सिनेमा पाहायला मिळेल, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केलंय. तसंच मला सिनेमा पाहण्यासाठी निमंत्रण नाही, नाहीतर मीही गेलो असतो, असं देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नेते म्हणून चांगले आहेत. जयंत पाटील भाजपात आले तरी आम्ही त्यांना घ्यायची तयारीत असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगली येथे केलंय. तर खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल करत राणेंच्या राजकीय कारकिर्दीमध्ये 9 बळींना जबाबदार कोण असा सवाल केला होता आणि या प्रहाराचे उत्तर माजी खासदार निलेश राणे यांनी दिलेलं आहे. यावेळी निलेश राणेंनी नारायण राणेंबद्दल अपशब्द काढलात तर आम्ही मातोश्रीचे कारनामे बाहेर काढू असा दम शिवसेनेला दिलाय. मुंबईत ठाकरे सिनेमाबाबतच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि बाळासाहेबांवर बोलण्यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संजय दत्त, उद्धव ठाकरे आणि सुरेश वाडकर अशी दिग्गज मंडळी एकत्र आली होती. वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी असणारा तुळशीवन प्रकल्प आता पूर्ण झालेला आहे. या तुळशीवनासाठी तब्बल 7.5 कोटी रुपये एवढा खर्च करण्यात आला आणि या तुळशीवनाचं काम आता पूर्ण झालंय. मात्र मंत्री महोदयांच्या तारखेपायी तुळशीवनाचं उद्घाटन मात्र खोळंबलं आहे. अमरावती येथे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान महोत्सवात मकर संक्रांती निमित्त महिला मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी महिलांना हळदी कुंकू लावून मकर संक्रांत साजरी केली. लहान मुलांना पतंग उडवण्यात आनंद घेता यावा त्यांना यासाठी औरंगाबादच्या आधार युवा मंचाच्या वतीने एक अनोखा असा पतंग महोत्सव ठेवण्यात आला होता. यात अनाथ मुलांसाठी मोफत पतंग वाटप करण्यात आलं होतं आणि यावेळी अनाथ मुलांसोबत आधार युवा मंचाच्या सदस्यांनी देखील पतंग उडवण्याचा आनंद घेतला. राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे प्रदूषण वाढलं असून या वाहनांमुळे शारीरिक कसरतही कमी झाली.
अशा परिस्थितीत सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात बायसिकल बसचा प्रयोग करण्यात आलाय। सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी मिलिंद कुलकर्णी यांनी प्रायोगिक तत्वावर ही बस बनवली। या इको फ्रेंडली बसमध्ये सायकल, मोटरसायकल आणि कारचा मिलाप आहे। साधारण 1.5 लाख खर्च या बायसिकल बससाठी झालाय। मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा, मनोरी आणि गोराई अशा 7 चौपाट्यांवर मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांची नेहमीच गर्दी होते आणि याच पार्श्वभूमीवर पर्यटनाला चालना देण्यासाठी पालिकेने माहीम चौपाटीच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतलेला आहे। याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे। यावेळी किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणात जुन्या बोटी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत आणि यामुळे पर्यटक आणि मुंबईकरांना समुद्र किनाऱ्यावर कोळी संस्कृतीचं दर्शन होणार आहे। याशिवाय किल्ल्याची ऐतिहासिक प्रतिकृतीही तयार करण्यात येणार आहे। पुणे मेट्रोत पुण्याचा इतिहास, कला आणि संस्कृतीचं प्रतिबिंब दिसणार आहे। संभाजी पार्क आणि डेक्कन जिमखाना स्थानकात आणि नदीवरील स्कायवॉकमध्ये संगीताच्या प्रतिकृती साकारल्या जाणार आहेत, तर वीणा, तबला अशा संगीत साहित्याच्या प्रतिकृती दिसणार आहेत। नवी मुंबई परिवहन सेवेत देशातील पहिली महिला स्पेशल बस तेजस्विनी दाखल झाली। नवी मुंबईतील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व महिलांनाही सर्व क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी यासाठी पालिकेतर्फे महिला प्रवाशांसाठी 10 बसेसची खरेदी करण्यात आली आहे। या महिला विशेष बसमध्ये चालक आणि वाहक देखील महिलाच असणार आहेत आणि यापर्यंत सर्व 10 बसेस दाखल होणार असून लवकरच या बस नवी मुंबईच्या रस्त्यावर धावताना पाहायला मिळतील। तर ही बस फक्त महिलांसाठी असल्याने या बसमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व महिला सुरक्षिततेवर भर देण्यात आलाय। मुंबई लोहमार्ग पोलिसांना 1 फेब्रुवारीला 160 घरं देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। घाटकोपर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोहमार्ग वार्षिक कार्यक्रम उत्सव 2019च्या कार्यक्रमात ते बोलत होते। तर महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावल्यावर बाला रफिक शेखवर कौतुकांचा वर्षाव सुरू झालाय। पुण्यातील घुले परिवाराच्या वतीने बालाचा सन्मान करण्यात आला। यावेळी बालाला 11,11,111 रुपयांचं बक्षीस देण्यात आलं। कला, साहित्य, नाट्य, संगीताने नटलेला ठाणे शहराचा 5वा संस्कृती आर्ट फेस्टिवल मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी हजारो ठाणेकरांनी या फेस्टिवलला भरघोस असा प्रतिसाद दिला। दरम्यान दरवर्षी देण्यात येणारा शिवगौरव पुरस्कार सुप्रसिद्ध अणुवैज्ञानिक डॉक्टर अनिल काकोडकर यांनी राज्य गृहमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला। वसईच्या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। वसई फाट्याजवळील रिचर्ड कंपाऊंडमध्ये कंपनीतील केमिकलयुक्त पाणीचे सर्व नियम धाब्यावर बसून थेट नाल्यात सोडलं जात असल्याचं आता समोर आलंय। गटाराचे केमिकलयुक्त पाणी प्यायल्याने 7 गायी, 10 कुत्रे आणि अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली। कंपनी मालकांच्या मनमानीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून वसई विरार महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। भिवंडी शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये डिसेंबरच्या सुमारासच कपातीस सुरुवात झाली होती आणि आता त्यासोबतच प्राधिकरणाकडून बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याने शहरात पाणीपुरवठ्याची समस्या आता गंभीर बनत चालली आहे। इस्लामपुरा, कसाईवाडा, मुरगी मोहल्ला या परिसरात पाण्याची समस्या बिकट झाली असून त्याबाबत आता प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष केलं जात आहे। त्यामुळे हतबल झालेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरू केले। मुंब्रा कळवा भागात विद्युत खासगीकरणाला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला असताना आता सर्वपक्षीय नेते मंडळींनी देखील टोरंट कंपनीला विरोध केला आहे। ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत नेते मंडळींनी विरोध दर्शवला। दरम्यान येत्या शनिवारी टोरंट कंपनीच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। मोर्चा काढल्यानंतर देखील मागण्या मान्य झाल्या नाही तर कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे बंद पाळण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे। अकोला जिल्ह्यातील शिवपूर येथील शाळेत पटसंख्या जास्त असताना सुद्धा शिक्षक व मुख्याध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सीईओच्या कक्षात ठिय्या आंदोलन केलं। यावेळी सीईओ कक्षात नसल्याने मोकळ्या खुर्च्यांसमोर राष्ट्रगीत म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। अहमदनगर येथे भगवान बाबा यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ परळी येथे शिवाजी चौकात प्रतिकात्मक पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात आला। तसंच परळी तालुक्यातील पांगरी व संभाजी चौकात रस्ता रोको देखील करण्यात आला।
येत्या 2 दिवसात भगवान बाबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या माथेफिरूवर कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा देण्यात आलाय। मकर संक्रांतीच्या तोंडावर ही घटना घडल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आलंय। चाकण एमआयडीसी मधील म्हाळुंगे इंगळे येथे कंपनीतील आमरण उपोषणाला बसलेल्या 12 कामगारांपैकी एका कामगाराची प्रकृती खालावली आहे। त्याच्यावर चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। सातारा जिल्ह्यातील साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर या कारखान्याचे उसाचे 51 कोटींचं बिल थकवलेलं आहे। तसंच कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं 8 कोटींचं वेतन मागील 11 महिन्यांपासून दिलंच नसल्यामुळे लोणंदजवळ असलेल्या सालपे गावातील शेतकऱ्यांनी सातारा नीरा राज्यमार्ग अडवून रास्ता रोको केला। पैशाचा पाऊस पडतो आणि घरातील आणि व्यवसायाची भरभराट होते असं म्हणून मांडूळ विकणाऱ्या 2 इस्मांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले। त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त करण्यात आले। मोठा भांडवली खर्च करून कांद्याची लागवड करून चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेत असताना कांद्याची साठवणूक केली जाते, मात्र ही साठवणूक करूनही नुकसान सहन करावं लागत असल्याने शिरूर तालुक्यातील मांडवगड येथे पराठा येथील एका शेतकऱ्यांनी कांद्याला बाजारात नेण्यापेक्षा शेतातच खत म्हणून टाकणं पसंत केलंय। विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी प्रदीर्घ आजारामुळे शेवटचा श्वास घेतला। शिवाजीराव देशमुख हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते। सांगली जिल्ह्यातल्या कोकरूड येथे त्यांच्यावर आता अंत्यसंस्कार होणार आहेत। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला। तपास सुरू असल्याने हस्तक्षेप करणार नसल्याचं कोर्टाचं मत आहे। दरम्यान या प्रकरणी आरोपी आनंद तेलतुंबडे यांच्या विरोधात एफआयआर रद्द करण्यास कोर्टाने नकार दिलाय, मात्र अटकेपासून 4 आठवड्यांचा अंतरिम दिलासा देण्यात आलाय। भाजप अध्यक्ष अमित शहांचा दौरा सुरळीत होऊ देणार नाही। त्यांना काश्मीरमध्ये जाण्यासाठी जेवढा पोलीस बंदोबस्त लागेल तेवढाच इकडे घ्यावा लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींनी दिलाय। तसंच यावेळी थकीत एफआरपी संदर्भात शेट्टींनी साखर आयुक्तांची भेट घेऊन नवीन पर्याय दिलाय। शेतकरी कर्जमाफी, पिकांना योग्य मोबदला आणि स्वामीनाथन आयोगासारख्या असंख्य मागण्या घेऊन संपाची मशाल पेटवणाऱ्या पुणतांबा गावातून पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। उद्या म्हणजेच आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शेतकरी आंदोलनाची मशाल पेटवण्यात येणार आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करावं यासाठी पालकमंत्री मदन येरावर आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष यांनी दबाव आणल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीनं केलेला आहे आणि साहित्यावर भाजपचा हस्तक्षेप रोखावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी TV9च्या हाती लागली आहे। काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या विदर्भातील उमेदवारांची अंतिम निवड याची तयार करणार आहे आणि 2014 मध्ये भाजपने काँग्रेसचा हा बालेकिल्ला हिसकावून घेतला। यंदा तो घडू नये म्हणजे तसं घडू नये यासाठी काँग्रेस विशेष काळजी घेते आणि सूत्रांच्या माहितीनुसार विदर्भातील खालील उमेदवार लोकसभा उमेदवारीसाठी वर्णी लावणार आहेत।